नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 2री विषय गणित याचे वार्षिक नियोजन आणि हे वार्षिक नियोजन अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे. नवीन शिक्षक असो किंवा अनुभवी शिक्षक हे नियोजन तयार करताना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ScookAI.com असे टाइप करायचं आहे. मी टाइप करत आहे, तुम्ही बघू शकता. SKOOKAI .com हे प्रेस केल्यानंतर, दाबल्यानंतर तुम्हाला एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही जर आधीच वेबसाईटवर लॉग इन केलेलं असेल, तर तुम्ही याच पेजवर डायरेक्ट येणार आहात आणि ज्यांनी अजून लॉग इन केलेलं नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. लॉग इन कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण करून ते तुम्ही लॉग इन करू शकता. त्या व्हिडिओची मी लिंक तुम्हाला दिलेली आहे. ते बघा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे लॉग इन करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, वार्षिक नियोजन या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इयत्ता 2री सिलेक्ट करा. आपण 2रीचं गणित विषयाचं करत आहे, तर गणित सिलेक्ट करा. इथे तुम्ही मराठीमध्ये सब्जेक्ट तुम्ही मराठीमध्येही लिहू शकता किंवा इंग्लिशमध्येही टाइप करू शकता. तर माझ्याकडे मी ते कॉपी पेस्ट केलेलं आहे. तुम्ही इथे टाइपही करू शकता. बघू शकता मी इथे टाइप करत आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आठवड्यातील तासिका निवडायच्या आहेत. तर तुमच्या शाळेमध्ये त्या विषयाला एका आठवड्यात जितक्या तासिका असतात त्यानुसार योग्य पर्याय सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. तर आता मी इथं 5 करतो. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, अनुक्रमणिकेचा फोटो म्हणजे गणित विषयाची जी अनुक्रमणिका आहे इयत्ता 2रीची ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. गॅलरीवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला गणिताची जी अनुक्रमणिका आहे ती अपलोड करायची आहे. ती तुम्ही आधीच त्याचा स्क्रीनशॉट काढून तो डाउनलोड फोल्डरमध्ये नेऊन ठेवा आणि सेम असं लॅपटॉपवर जे आता दिसत आहे तसंच तुम्हाला मोबाईलवर यूज करता येणार. मोबाईलवर तुम्ही हे ॲप्लिकेशन ओपन करून Chrome ब्राउझरमधनं यूज करू शकता. तर गॅलरीवर आपण क्लिक करूया. आपल्याला अध्याय निष्पत्ती घ्यायचा आहे. अध्याय निष्पत्ती 2 आहे. तर पहिल्या ह्याच्यावर क्लिक करा. कंट्रोल प्रेस करून धरा. दुसरं लर्निंग आउटकम वर क्लिक करा. नंतर कंट्रोल सोडून द्या आणि नंतर ओपन या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही ते अपलोड करू शकता. हा काय कॅमेराचा ऑप्शन आहे. तुम्ही मोबाईलमध्ये तुम्हाला यूज होऊ शकतो. तुम्ही डायरेक्ट नोटबुक खाली ठेवायचं आहे. नोटबुकचा फोटो जो इंडेक्सचा फोटो आहे तुम्ही घेऊ शकता आणि अपलोड करू शकता. तसेच तुम्ही जर त्या त्या पुस्तकाचा फोटो जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर त्याचा स्क्रीनशॉट पण अपलोड करू शकता किंवा तुम्ही वेबसाईट बुक जर फोटो डाउनलोड केलेला असेल तर त्यातला अनुक्रमणिकेचा स्क्रीनशॉट किंवा निष्पत्तीचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तो अपलोड करू शकता. आता अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय तर तुम्हाला वार्षिक वर्ष कधी सुरू होतं आणि तुमचं वर्ष कधी समाप्त होतं त्यानुसार तुम्हाला इथं डेट टाकायची आहे. आता 15/6/25 टाकली म्हणजे 15 तारखेला मोस्टली सगळ्या शाळा चालू होतात. कोणाच्या 14ला किंवा 13ला चालू होत असतील तर त्यांनी ते काळजी करायची गरज नाही. तुम्ही चेंज करू शकता. ह्या कॅलेंडर बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 13-14 असं तुम्ही चेंज करू शकता. तर मी तर 15 ठेवतो. नंतर तुम्हाला वर्ष समाप्ती पण असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता शाळेमध्ये एक्झाम असतात. जसे की घटक चाचणी परीक्षा 1, घटक चाचणी परीक्षा 2, सत्र परीक्षा 1, सत्र परीक्षा 2 असे एक्झाम असतात. तर त्यानुसार तुम्हाला तो कोणती एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही घेणार आहात ते महिना, तो महिना तुम्हाला इथे टाकायचा आहे. जसं की आता युनिट टेस्ट 1 म्हणजे घटक चाचणी पहिली जुलैमध्ये घ्यायची ती जुलैमध्ये केली. जर तुम्हाला जुलैमध्ये घ्यायची नसेल तुम्ही या ड्रॉप डाउन ह्याच्यावर क्लिक करू शकता. ऑगस्टमध्ये टाकू शकता तुम्ही ती एक्झाम. आता पहिली टर्म एक्झाम ही म्हणजे सत्र परीक्षा पहिली तुम्हाला ऑक्टोबरमध्ये नको असेल तर परत त्याच्यावर क्लिक करा. नोव्हेंबरमध्ये का असं असं तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. दुसरी घटक चाचणी, तर दुसरी सत्र परीक्षा असे करू शकता. त्यानंतर तुम्हाला रीड माय फोटोजवर क्लिक करायचं आहे. रीड माय फोटोजवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही फक्त शांत 2 मिनिटं बसायचं आहे आणि इथं बघत बसायचं आहे पुढच्या पेज कधी येईल ते. कारण की एआय एजंट आता काय करत आहे, की तुम्ही जो इंडेक्सचा जो स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि अध्याय निष्पत्तीचा जो स्क्रीनशॉट टाकलेला आहे, तो जे दोन्हीही फोटोज ते एआय एजंट काय करणार आहे, रीड करणार आहे आणि तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो डेटा सगळा तुम्हाला पुढच्या पेजवर देणार आहे. जसं की तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला सगळे चॅप्टर इथे दिसत आहेत. पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, चॅप्टर म्हणजे धडे, तुमचे सगळे धडे दिसत आहे इंडेक्सनुसार. आता
काय होतं कधी-कधी एआय टूल असल्यामुळे कधी-कधी एका दुसरा चॅप्टर तर मिस होऊ शकतो. म्हणजे एका दुसरा धडा तुम्हाला इथे दिसणार नाही किंवा दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बुकमधली इंडेक्स ओपन करायची आहे आणि इथल्या जे तुम्हाला धडे दिसत आहेत ते क्रॉस व्हेरिफाय करायचं म्हणजे चेक करायचं आहे, की बरोबर लिहिलेलं आहे का? काना, मात्रा, वेलांटी सगळं चेक करायचं आहे. जर समजा ते 39 जर धडे असतील, तर तुम्हाला ते एक ॲड करावं लागणार. कसं ॲड करायचं तर स्क्रोल वर करायचा, स्क्रोल अप करायचं आणि तुम्हाला इथं ॲड चॅप्टरवर क्लिक करायचं. ॲड चॅप्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला सेव्हिंग असं दिसत आहे. ते स्क्रोल व्हायचं थांबलं, ऑल चेंजेस सेव्हड असं दिसलं, की तुम्हाला स्क्रोल डाउन करायचं म्हणजे खाली स्क्रोल करायचे. स्क्रोल खाली केल्यानंतर तुम्हाला इथे 39वा चॅप्टर दिसत आहे. जर तुम्हाला वाटलं, की बाबा मला हे नको आहे, डिलीट करायचंय मला, ह्यातलं कुठलंही तुम्हाला नको असेल, तुम्ही डायरेक्ट इथे तुम्हाला साइडला डिलीट बटन दिसत आहे. त्यातलं तुम्ही डिलीट बटनवर क्लिक केल्यानंतर ते डिलीट होणार आहे. आणि कधी-कधी काय होतं, चॅप्टर वर खाली येऊ शकतात. म्हणजे समजा आता 32वा धडा आहे, 33वा धडा आहे, तो वर खाली झाला असेल, तर तुम्ही ह्या 6 डॉट दिसतात ना, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून धरायचं आहे. माऊसचं बटन आणि तो असं खाली मूव्ह करायचा आहे, म्हणजे सरकवायचा आहे खाली. तुम्ही 32वा खाली गेला आणि 33वा वर गेला. तसंच तुम्ही वर पण घेऊ शकता. ते झाल्यानंतर सॉरी ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग आउटकम्स चेक करायचं आहे. लर्निंग आउटकम्समध्ये काय तर तुम्हाला जो नंबर आहे जो 2.71.01 हे सगळे पुस्तकाप्रमाणे बरोबर आहे का चेक करायचं आहे. त्याचा मजकूर बरोबर आहे का नाही तो चेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला स्क्रोल डाउन करायचं, खाली-खाली मूव्ह करायचं. तुम्हाला सगळे मासिक नियोजन पूर्वावलोकन दिसत आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्हाला किती धडे शिकवायचे आहेत, किती कार्यदिवस आहेत, किती तासिका तुम्हाला लागणार आहे, ते सगळं तुम्हाला दिसत आहे. नंतर तुम्हाला इथे कन्फर्म एंड जनरेट प्लॅन्सवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजला जाणार आहे. आता एआय काय करणार आहे, तुमच्या महिन्यानुसार जे तुम्ही महिने सिलेक्ट केले त्या महिन्यानुसार तो अहवाल लिहायला सुरुवात करणार आहे. म्हणजे प्रत्येक धडा रीड करणार आहे. त्या रीडला कुठला धडा रीड केल्यानंतर त्या धड्यासाठी कोणती लर्निंग आउटकम्स लागणार आहे. म्हणजेच की अध्ययन निष्पत्ती कोणती लागणार आहे ते चेक करणार आहे. यामुळे तर काय होणार आहे, हे ॲप तुम्ही यूज केल्यामुळे तुमचा जो लिखाणाचा जो ताण आहे किंवा लिखाणाचा जो त्रास आहे, तुमचा कमी होणार आहे. तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्ही कमी टाईममध्ये तुम्ही तुमचा वार्षिक नियोजन अहवाल तुम्ही हे करू शकता, तयार करू शकता. वार्षिक नियोजन तयार करू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते डाउनलोडही करू शकता आणि ते तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला एका फाईलमध्ये अटॅच करून तुमच्या स्कूलमध्ये ठेवायचं आहे, शाळेमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही शिकवायला जाताना पण तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. त्यानुसार पण तुम्ही मुलांना शिकवू शकता. ज्यामुळे आहे त्या वेळेमध्ये कमी वेळामध्ये तुम्ही तुमचं शिकून होणार आहे धडे व परत तुम्हाला मुलांवर फोकस करता येईल. त्यानंतर मेन म्हणजे महत्त्वाच्या गोष्टीमध्ये हा जो प्लॅन आहे, तो तुम्हाला आता फ्रीमध्ये दिलेला आहे. पहिला पेड होता. तो आता आम्ही फ्रीमध्ये केलेला आहे. तर तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मदत हवी असं एक WhatsAppचं बटन आम्ही दिलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील याच्यामध्ये वेबसाईटमध्ये आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल, तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकता WhatsAppला. तिथे आम्ही तुम्हाला मदत करू. जरी तुम्हाला काही अजून चेंजेस पाहिजे असले वेबसाईटमध्ये ते पण तुम्ही सांगू शकता आम्हाला. आता तुम्ही बघत आहात फेब्रुवारी महिन्याच्या मधले धडे लिहायचे चालू आहेत. ते सगळं एआय बॅकएंडला लिहित आहे. तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही. तुम्हाला इथे निदान 1-2 मिनिटं तरी थांबावं लागणार आहे. कारण की इथे थोडा वेळ जातो ह्या पेजवर. कारण की प्रत्येक महिन्यानुसार ते आराखडा लिहायचा असतो एआयला. त्यामुळे इथं वेळ जाणार आहे. तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला तो पुढचे पेज ओपन होईलच. त्यानंतर आपल्याला कळेलच कसे करायचे, काय करायचे, डाउनलोड कसं करायचं आहे आणि बघूया आपण ते आता. तर तुम्ही आता बघू शकता, तुम्ही आता ह्या पेजवर आला आहात. तुम्हाला तुमचा पूर्ण रिपोर्ट हा बनवून दिलेला आहे. वार्षिक नियोजन तर तुम्ही आता बघू शकता इथे, की तुमच्या संस्थेचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, वार्षिक अध्यापन नियोजन, पहिले सत्र, त्यामध्ये कोणते-कोणते धडे आहेत, महिना कोणता आहे, कार्यदिवस किती आहेत, तासिका किती आहेत. तर हा जो प्लॅन आता बनवलेला आहे वार्षिक नियोजनचा, तर तो प्रत्येक शिक्षकाचा वेगळा-वेगळा येणार आहे. जर समजा 2 मराठी शिक्षक असतील, दोघांनी जर हा प्लॅन वेगवेगळ्या लॉगिन करून जर बनवला, तर दोघांचं वेगळं-वेगळं येणार आहे प्रत्येक वेळी
नवीन वार्षिक नियोजन अहवाल बनवणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा मजकूर एकसारखा नसणार आहे. तर याची पण एक नकल घ्यावी. आणि तुम्ही बघू शकता जूनमधले पण धडे कोणते ते लिहिलेले आहे, किती तास लागणार आहेत. ते सगळे तुम्हाला माहिती इथं दिलेले आहे. तर तुम्हाला हे डाउनलोड कसं करायचं आहे? तर स्क्रोल अप करा, वर स्क्रोल करा. वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड एक्सेल मध्ये करून मिळेल, पी-डी-एफमध्ये मिळेल, वर्ड फाईलमध्ये मिळेल. तुम्ही पी-डी-एफमध्ये डाउनलोड करूया आपण. एकदाच क्लिक करायचं आहे. तर प्रोसेस व्हायला चालू झालेलं आहे. ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सेम असेच दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आणि तुमच्या फाईलमध्ये अटॅच करून तुम्ही ते इन्स्पेक्शनच्या वेळी दाखवू शकता किंवा ते तुमच्यासाठी पण उपयुक्त आहे. आता बघूया आपण डाउनलोड फोल्डरमध्ये ते सेव्ह झालेलं असेल. आता तुम्ही हे ओपन करायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला तिथं दिसत होते, तसे सेम इथंच दिसत आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.